ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 107व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2 श्लोक 57. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्त प्राप्य शुभाशुभं नभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पहा, अर्थ असा आहे की सर्वतोपरी आसक्तीरहित झालेला जो मनुष्य त्या शुभ अशुभाची प्राप्ती झाली असता तो प्रसन्नही होत नाही आणि द्वेषही करत नाही. तो अभिनंदनही करत नाही आणि द्वेषही करत नाही. त्याची बुद्धी स्थिर आहे. आता इथे प्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे. त्याची प्रज्ञा स्थिर प्रतिष्ठित झालेली आहे म्हणतात ते. एखादी गोष्ट स्थिर होणं आणि एखादी गोष्ट प्रतिष्ठापित होणं ह्याच्यामध्ये अंतर आहे. पहा, भाषांतर आपण पाहू. जो सर्वत्र आसक्तीरहित झालेला आहे, जेथे जेथे शुभ अशुभ प्राप्त होईल तेथे तेथे आनंद मानत नाही किंवा त्यांचा तिरस्कारही करत नाही, त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याची व्याख्या अशी आहे की पूर्वश्लोकात भगवंतांनी कर्तव्य कर्म करीत असताना निर्विकार राहण्याविषयी म्हटले. आता या श्लोकात कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सम म्हणजे निर्विकार राहण्याविषयी सांगतात. काय सांगतात? कर्मानुसार कर्म केल्यानंतर. आता यामध्ये काही लोक म्हणतील पूर्वकर्मसुद्धा येतं. तर हो, तर संचित जे असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आता ते संचित म्हणजे तुम्ही केलेलंच कर्म नव्हे, तुमच्या गुणसूत्रातून आलेलं सुद्धा कर्म असतं. आता मी जे कर्म केलेलं आहे, आत्मा तर म्हणून त्या आत्म्याला म्हटलं तो सर्वव्यापी आहे. तुम्ही तुमचं शरीर घेऊन येतच नाही. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या पूर्वजांचे सगळे गुण आणखीन शरीर आणि त्यांचं सगळं संचित घेऊन तुम्ही तुमच्या या शरीरात आलेले असतात. ते DNA मधूनच येतं. आपल्या मी मागच्या श्लोकात सांगितलं तसं ते प्रतिक्रिया देणंसुद्धा आपण त्या श्लोकातून शिकलेलं असतो. आपलं नाकसुद्धा त्यांच्या एखाद्या पूर्वजासारखं झालेलं असतं. कान आपले त्याच्यासारखे असतात, डोळे त्याच्यासारखे असतात, आपले चालण्याचे ढंग पूर्वजांसारखे एखादे असतात. असं ते सगळं मागून आपण त्यातून घेऊन ते संचित आहे सगळं. लोकांना कळत नाही प्रारब्ध म्हणजे काय, पूर्वसंचित म्हणजे काय. तर तुम्ही तुमच्या गुणसूत्रातून जे घेऊन आलात तुमच्या आईवडिलांनी आणि तुमच्या आई आणि वडिलांच्या जे पूर्वज आहेत त्यांच्याकडून मागून जे घेऊन आलात ते सगळं पूर्वसंचित आहे. पहा, तो संस्कार नष्ट करणं ही साधना आहे. तो संस्कार पूर्ण अनंत जन्माचा संस्कार नष्ट झाला की मोक्ष आहे, आत्म्याचं दर्शन आहे, स्वरूपाचं ज्ञान आहे. मग खरी आयुष्याची सुरुवात खऱ्या होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर गांभीर्याने ह्या गोष्टी समजून घ्या, पण गंभीर चेहरा करून बसू नका, याचा आनंद घ्या. यह सर्वत्राणी भिस्नेह, हा जो सर्व ठिकाणी स्नेहरहित आहे, अर्थात ज्याची आपले म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी तसेच स्त्री, पुत्र, घर, धन इत्यादी कशातच आसक्ती आकर्षण राहिलेले नाही. हे आता वाक्य पुरुषप्रधान आहे, पण असं समजण्याचं गरज नाही की ह्याच्यामध्ये स्त्रियांना किंवा तृतीयपंथींना सहभागी करून घेतलेलं नाही. इथे लिंगाचा भेद करू नका, हे सगळ्यांना लागू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जो सर्व ठिकाणी स्नेहरहित आहे, अर्थात ज्याचे आपले म्हणवले जाणारे स्वतःचे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी तसेच स्त्री, पुत्र, घर, धन इत्यादी कशातच आसक्ती किंवा आकर्षण राहिले नाही. कालच मी एकाला शिव या विषयाबद्दल सांगत असताना सांगितलं की जे नाहीच आहे अस्तित्वात आहे पण अस्तित्वात नाही. हे आपलं म्हणून आपण ज्या गोष्टींकडे बघतो ना, तर त्या आपल्या नसतात. आणि जे आपलं आहे खरं ते शिव आहे. लक्षात घ्या, ते आपलं आहे, जे नाही आहे प्रत्यक्षामध्ये. मला माझ्या महत्त्वाकांक्षा, माझी स्वप्न, माझ्या आशा, माझ्या आकांक्षा, माझ्या इच्छा या माझ्या वाटतात ही खरी समस्या आहे. त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं ही खरी समस्या आहे. त्या गोष्टी नाहीच आहेत हे समजून घेतलं तर आपल्याला कळतं की तो फक्त खेळ आहे.
चालू असलेला, त्यातली एखादी पूर्ण झाली. एखाद्या जुगाऱ्याला जसं आज एखाद्या 10 रुपये त्यांनी लावले आणि त्याला मिळाले 15 रुपये, तर त्याला वाटतं उद्यासुद्धा त्याला ते मिळतील. आज 15 लावतो ते, दुसऱ्या दिवशी सगळेच जातात पैसे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की सगळ्या इच्छा पूर्ण होत नसतात. मूलतः तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या सृष्टीत काहीही उपलब्ध नाही. तुमच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ह्या सृष्टीमध्ये सर्व काही आहे. आवश्यकता आणि गरजा आणि इच्छा आकांक्षा यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळंच आहे इथे. ते किडा मुंगीलासुद्धा मिळत असतं. तुम्हाला का नाही मिळणार? ज्यांनी चोच दिलेली आहे तो दाणा देतच असतो, पण आपल्याला एका दाण्यात भागत नाही. ही समस्या आहे. त्यामुळं भूक लागली तर ते कळतंच आपल्याला, पण नसलेल्या भुकेलासुद्धा आपण जर ती हे पुरवत असू, आपण ती लालसा पुरवत असू आपण, तर मग ते घेर वाढतात पोटाच्या. अनावश्यक गोष्टी आपल्या शरीरामध्ये साठू लागतात. मग विचारांचं तरी काय, किती कचरा भरलेला असतो आपण आपल्या ह्याच्यामध्ये. त्यात आणखीन आता सोशल मीडिया आणखीन ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आपण अस्पृश्य राहत नाही त्याच्यापासून. आपण त्या गोष्टींच्यात जितकं स्वतःला गुंतवता येईल तेवढं गुंतवतो आणि त्या खऱ्याही म्हणतो. इतकं खोटं त्याच्यावरती बोललं जात असतं. प्रत्यक्षामध्ये सत्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहे असं आपल्याला कधीच जाणवणार नाही. आणि मग त्याच्यातून येणारे नैराश्य हे आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांचं, की निगेटिव्हिटी आहे की नैराश्य आहे हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा त्याला नकारात्मकता म्हटलं जातं. सकारात्मकता नकारात्मकता ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु नैराश्य जे येत असतं, लक्षात घ्या, ते सुद्धा सकारात्मक असू शकतं. नैराश्यातून आता हे सगळं बघून, काही पाहून अनेक लोक जे निराश झाले त्यांनी कितीतरी मोठं विधायक काम उभं करून ठेवलं. नैराश्यातून सुरुवात झालेली आहे त्यांची. तुम्ही कोणत्या दिशेला जाता त्यावर ठरतं ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. तुम्ही ते घेता कसं, सकारात्मकतेने घेता की नकारात्मकतेने घेता, याच्यावरती ठरत असतं ते. एखादं सडलेलं केळ ते स्वीकारावं की नाही हा प्रश्न नाही आहे. ते कोणत्या पद्धतीने स्वीकारावं हा प्रश्न आहे. सडलेलं केळ घेता आणि त्याचं एखाद्या खताच्या तुमच्या त्या खड्ड्यामध्ये तुम्ही टाकता आणि त्यानंतर त्या खताचंच रूपांतर होऊन मग ते नंतर तुम्ही शेत, बागकाम या सगळ्या गोष्टींसाठी वापरता, तर त्याचा सकारात्मक उपयोग कोणी खायला सांगितलं आहे? ते विषाचं सुद्धा सकारात्मक नकारात्मक दोन्ही वापर असतात, पण ते ठरवायचं कोणी ते सकारात्मक आहे की नकारात्मक. एखाद्यानी आत्महत्येसाठी त्याचा उपयोग केला तर विष ही तुम्ही म्हणणार नकारात्मक गोष्ट आहे, परंतु त्याच विषयाची योग्य मात्रा घेतली तर त्या औषधाचं काम करतं. तेच विष हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे सगळं हे पाहून घ्या. म्हणून तो सर्वत्र तो ज्या भावनेने राहतो ती भावना ती समताच आहे. पुन्हा वस्तू इत्यादींच्या कायम राहणारे मी कायम राहिलो, म्हणजे इथे या ठिकाणी नसणं हा भाग आपल्याला शिकायला पाहिजे. हे समजून घ्या. आपण अस्तित्वातच नसणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण आत्मतत्व म्हणून अस्तित्वात आहोत हे समजून घेतलं पाहिजे. आत्मा ही खरं सांगायचं तर नसलेली गोष्ट आहे का, हे सायन्स आहे, हे मी सांगतोय ते. त्याच्याबद्दल आपण आणखीन सविस्तर बोलू किंवा तुम्ही अवांतरसुद्धा हे नसण्याच्याबद्दल तुम्ही अनेक ठिकाणी वाचू शकता. नसण्यातूनच शून्य निर्माण झाला आणि शून्यातून विश्व निर्माण झालं, हे तुमचं क्वांटम फिजिक्स सांगतं आहे, आत्ता सांगतं आहे. ते नसणं ही आत्म्याची पहिली अनुभूती आहे. मला हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, हे जे वाटत असतं ते वाटण्याचं बंद होणं, किंवा जरी वाटत जरी असेल तरी त्याच्यावर आपला विश्वास न बसणं आणि मी एक निर्गुण निराकार आत्मतत्व आहे, मी नाही आहे हे समजून घेणं. आणि माझ्या नसण्यामुळे हे सगळं विश्व पेललं गेलेलं आहे हे समजून घेणं. लौकिक अर्थाने ज्याला असणं म्हणतात तसा मी नाही आहे म्हणून त्याला नसणं म्हटलेलं आहे. ते मूळ अस्तित्व आहे, ते आहेच, पण त्याचं असणं हे नसण्यासारखं आहे. बुद्धीला ताण देण्यापेक्षा हे बुद्धिगोचर नाही हे समजून घ्या मी जे सांगतो आहे ते, आणि ते बुद्धीच्या पलीकडे जाऊन त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पटकन अनुभवाला येणारी जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर हे नसणं आहे. लगेच अनुभूतीला येतं आणि त्याच्यात जर स्थिर झालात तर परमेश्वरच होऊन जा, परमात्माच होऊन जाईल.
जो आपल्यात आहे त्याला जाणून घेतलं तर लक्षात येईल की बाहेरसुद्धा तोच आहे. आणि ज्या देहाच्या आत बाहेर म्हणतो तो देहसुद्धा तोच आहे. म्हणजे त्याच्याशिवाय काहीच नाही परमात्म्याशिवाय. वस्तू इत्यादींच्या कायम राहण्याने मी कायम राहिलो आणि त्या नष्ट झाल्याने मी नष्ट झालो. धनप्राप्तीने मी श्रीमंत झालो आणि धन नष्ट झाल्याने मी दरिद्री झालो. हा जो वस्तू व्यक्तीविषयी तादात्म्याप्रमाणे स्नेह आहे त्याला अभिस्नेह म्हणतात. स्थितप्रज्ञ कर्मयोग्याचा कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी हा अभिस्नेह बिलकुल राहत नाही. बाहेरून वस्तू व्यक्ती पदार्थ इत्यादींचा संयोग असूनही तो आतून संपूर्णपणे निर्लिप्त राहतो. शिवशंभो. बाहेरून वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थिती पहा इत्यादींचा संयोग असूनही तो त्याच्यात घेरलेला आहे. सगळ्यामध्ये ऐश्वर्यामध्ये आहे, समृद्धीमध्ये आहे, प्रेमामध्ये आहे, अगदी वैरामध्ये सुद्धा आहे. सगळ्या गोष्टींचा संयोग आहे, परंतु आतून संपूर्णपणे निर्लिप्त राहतो. ही परमात्मा विद्या आहे, समजून घेतलं पाहिजे. आत काही घडत नाही. तत्प्राप्य शुभाशुभम ना अभिनंदन्ति न द्वेष्टी. जेव्हा त्या मनुष्यासमोर प्रारब्धवशात शुभ अशुभ, शोभनीय अशोभनीय, चांगली वाईट, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा तो अनुकूल परिस्थितीविषयी हर्षयमान होत नाही, म्हणजे तो अभिनंदन करत नाही पहा. आणि प्रतिकूल परिस्थितीशी द्वेष करीत नाही, सगळ्यामध्ये समान राहतो. अनुकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जी प्रसन्नता येते आणि वाणीद्वारा ही प्रसन्नता प्रगट केली जाते तेव्हा तसेच बाहेरूनही उत्सव साजरा केला जातो पहा. आपोआप होतं हे पहा. जग तुमच्याकडे काय फेकतं ते जग ठरवत असतं. ते तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही त्याचं काय बनवता हे ठरवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे. जगाला जे फेकायचं ते जग फेकणारच, लक्षात घ्या. ते त्यांचं कर्म आहे. ते वाढतं, जळतं, काहीतरी होतं. पण तुम्ही ज्यावेळेला त्याचा सुद्धा सदुपयोग करता. सातत्याने आठवतं तर येशू ख्रिस्तांचं उदाहरण की कुठे खिळे ठोकले नाहीत त्यांच्या अंगामध्ये आणि लास्ट वर्ड त्यांना घ्यायला सांगितलं, शेवटचं बोल म्हणून सांगितलं, आता तू मरणार आहेस. तर यांचे शेवटचे शब्द होते की हे परमेश्वरा यांना क्षमा कर. त्यांना माहीत नाही हे काय करायला लागले. तू त्यांना पापी समजू नको, त्यांना माहीत नाही म्हणून ते माझ्याशी असे वागतायत, इतकं क्रूरतेने वागतायत, इतक्या यातना देत आहेत मला, अमानवीय वागणूक मला देत आहेत. पण ते त्यांना माहीत नाही म्हणून करतायत. तू त्यांना क्षमा कर. त्यांना खरंच माहिती नाही. भगवंता त्यांना क्षमा कर. जनतेने त्यांच्यावरती क्रौर्य फेकलं, वेदना फेकल्या, अनंत दुःख दिली, त्यांना फरफटत नेलं पहा, त्या सुळावर चढवलं. हे लोकांनी फेकलं त्यांच्याकडे, पण त्यांनी त्याचं काय केलं आज आपण त्यांची आठवण काढतो. अशी अनंत उदाहरणं तुम्हाला जगाच्या पाठीवरती दिसतील की जगाने त्यांच्याकडे वेगळं ज्ञानेश्वरांचं उदाहरण किती मोठं आहे. किती अपमान त्यांना सहन करावं लागलेला आहे, किती काळ त्यांना उपाशी राहावं लागलेलं आहे. तरी त्यांनी त्यांची ती साधना सोडली नाही आणि जगाला काय दिलं आणि जगासाठी देवाकडे काय मागितलं, पसायदान. किती अनंत उपकार करून ती माऊली गेली म्हणता येत नाही. संजीवन समाधीमध्ये आजही लीन आहेत ते. त्यांचं अस्तित्व तर जिथे जिथे त्यांचं ते पारायण ज्ञानेश्वरीचं चाललं आहे तिथे तिथे आहे. मनात जिथे पारायण चालू आहे तिथे तिथे माऊली आहे. काय जग आपल्याकडे फेकतं याच्यापेक्षा आपण त्याचं काय करतो त्याच्यातून निर्माण, हे जास्त महत्त्वाचं आहे. अनुकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जी प्रसन्नता येते आणि वाणीद्वारा ही प्रसन्नता प्रगट केली जाते, तसेच बाहेरूनही उत्सव साजरा केला जातो, हे त्या परिस्थितीचे अभिनंदन करणे आहे.
तसेच प्रतिकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जे दुःख होते, खिन्नता येते, हे कसे आणि का झाले, हे झाले नसते तर बरे झाले असते, आता हे दुःख लवकर नाहीसे होईल तर बरे होईल, हे त्या परिस्थितीविषयी द्वेष करणे आहे. सर्वत्र स्नेहरहित निर्लिप्त राहिलेला किंवा झालेला मनुष्य अनुकूलतेविषयी अभिनंदित होत नाही आणि प्रतिकूलतेविषयी द्वेष करीत नाही. तात्पर्य, त्याला अनुकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल चांगले वाईट अवसर प्राप्त होत राहतात, पण त्याच्या अंतःकरणात सदा निर्लिप्तता वास करते. तो यशाशी शिखरही चढतो आणि त्याला अपयशही येत असतं, पण त्याच्या त्या आतल्या अवस्थेमध्ये कोणताच बदल होत नाही, ती तशीच राहते. लक्षात घेतलं पाहिजे. हीच साधना आहे, हीच परमात्मसिद्धी आहे. प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी विषयी विकार होण्याची संभावना असते. सुख निर्माण होणं, दुःख निर्माण होणं, शुभ आणि अशुभ भावना निर्माण होणं. पहा, अभिनंदन करावंसं वाटणं, द्वेष करावासा वाटणं, हा विकार आहे. निर्विकारचा अर्थ समजून घ्या. ह्या सगळ्या विचारांपासून जाणं म्हणजे हे सगळे विकार निर्माण होऊ न देणं, आणि जरी झाले तरी तिकडं दुर्लक्ष करणं. असं नाही म्हणणार की आपली जी काही ही मज्जातंतूंची जी काही व्यवस्था आहे, सगळी मेंदूची आपली जी काही रचना आहे, ती सतत उत्क्रांत होते. लक्षात घ्या. त्यामुळे विचार बंद करणं तुम्हाला शक्य नाही. एका अचिंत्य अवस्थेत तुम्ही येऊ शकता साधनेने. याचा अर्थ तीच अवस्था फक्त अध्यात्मकारक आहे असं नाही. विचारांचं काहूर माजलेलं असताना सुद्धा त्या काहुराकडे हे माझं नाही म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू शकता, हे तरी निश्चितपणानं तुमच्या हातात आहे. त्या विचारांवरती आरूढ मी होणार नाही. ते विचार मला जिकडे नेतील तिकडे मी जाणार नाही. मी माझं मन माझ्या शरीराजवळच ठेवीन, शरीराच्या बाहेर त्याला भटकू देणार नाही. हे अध्यात्मच आहे, हा योगच आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना जप करत असताना, ध्यान करत असताना विचार माझ्या मनातून जात नाहीत वगैरे, असं जे काही होतं ना, त्याची चिंताच करायची नाही आहे आपल्याला. विचारांचं काम तो देह आहे म्हणून ते समजून घेतलं पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तर मन हा देहच आहे हे समजून घेतलं. मनोकायिक नावाचं काही नसतं, सगळं कायिकच असतं. हे जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की मनाला मनाचं काम करू दे, तुम्ही तुमचं काम करा. हे माझं नाही हे समजलं पाहिजे. माझ्या कल्पना, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा हे समजून घेतलं पाहिजे. अनेक थोर साधू संतांनी, ऋषीमुनींनी, शास्त्रज्ञांनी, समाज जे ज्याला आपण म्हणतो सामाजिक कार्यकर्ते ज्यांना म्हणू आपण, किंवा सामाजिक जे नेते मोठे मोठे झाले, त्यांनी ह्या सत्याची जाणीव करून घेतली. लक्षात घ्या. आणि ते त्या मार्गावर चालले, जे त्यांनी जाणलं ना त्या मार्गावर चालले. आपल्याला त्यांच्या मार्गावर जायचं असतं सत्य न जाणून घेता. त्या अनुकरण पण नव्हे, ती नक्कल आहे. लक्षात घ्या. एखाद्याची नक्कल करणं आहे ते. अनुकरण, अनुसरण ही खूप मोठी गोष्टी आहेत. ह्या सगळ्या समजून उमजून, त्यातला भाव समजून, त्याचा बोध घेऊन मग त्यांच्या मार्गावर चालणं, ह्याला अनुकरण किंवा अनुसरण म्हणतात. अर्थात ह्या दोन्ही शब्द आणखीन वेगळेच आहेत. अनुकरण आणखीन अनुसरणमध्ये सुद्धा अंतर आहे, पण आता या ठिकाणी त्यात नको पडायला. तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीने ते वागत असतात. त्यांच्यात विकार नसतात, ते निर्विकार असतात. लक्षात घ्या. त्यांचं ज्ञान जे आहे ते निर्भीड आहे. त्यांनी जे जाणून घेतलं आहे ती कल्पना नाही आहे, त्यांनी जे जाणून घेतलेलं आहे. लक्षात घ्या. त्या कल्पनेचं म्हटलं तर जगातली प्रत्येक गोष्ट, आज तुम्ही म्हटलं तर मोबाईल कुठे तयार झाला, हे पुस्तक मी जे वाचतोय ते पहिल्यांदा कुठे तयार झालं, हे सगळंच कल्पनेत तयार होत असतं. पहिल्यांदा एखादी मोठी इमारत बांधली जाते, कुठे तयार होते, कल्पनेतच तयार होते पहिल्यांदा. पण त्याच्यातला भास म्हणजे ते सत किती आणि असत किती आहे हे समजून घेऊन मग त्याचा सत असेल तर पाठलाग सोडायचं नाही, ते प्रत्यक्षात कसं येईल हे पाहायचं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आपल्या सगळ्या थोर पूर्वजांनी केलेलं आहे सातत्याने. ते कुठल्या कल्पनेच्या भास असेल तर मागे नाही लागले. लक्षात घ्या. त्यातली व्यवहारार्थता जी आहे ती पाहिलेली आहे त्यांनी सातत्याने. ती व्यवहारार्थता जी आहे ती पाहिल्यानंतरच मग पुढे जायचं आहे आपल्याला.
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी स्थिर असते, एकरस आणि एकरूप असते. साधनावस्थेत त्याची जी निश्चयात्मक बुद्धी होते ती आता परमात्म्यात अचल अटल झाली आहे. त्याच्या बुद्धीत हा विवेक पूर्णपणे जागृत झाला आहे की संसारातील चांगल्या वाईट घटनांशी वास्तविक माझा काहीही संबंध नाही. कारण या चांगल्या वाईट घटना तर बदलणाऱ्या आहेत, परंतु माझे स्वरूप बदलणारे नाही. म्हणून परिवर्तनशील बरोबर अपरिवर्तनशीलाचा संबंध कसा होऊ शकतो? माझा आत्मा आहे, माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये जी काही परिवर्तनं होत आहेत ती माझी नव्हेत. याच्याशी माझा काही संबंध नाही. मी तर निर्गुण निराकार आत्मा आहे. हे नसणं आहे हे समजून घेतलं तर पुढे जाणं सोपं होतं. लक्षात घ्या, हे माझं नसणं, ह्यातला कोणताही विचार माझा नाही, हे चिंतन माझं नाही, हे बुद्धीतून आलेली कल्पना माझी नाही, तर स्वधर्म फक्त माझा आहे. आणि स्वधर्माच्या अनुषंगाने ज्या कल्पना आलेल्या आहेत मग त्या कल्पना राहतच नाहीत. ते स्वधर्म, ते स्वधर्मातली आपली कर्तव्य आहेत, त्या पूर्तीची ती साधनं होतात. लक्षात घ्या, खूप सोपं आहे हे. आपण अवघड करतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. अनंत शाखा, अनंत स्वधर्म असतील, बुद्धी अनंत मार्गाने जात असेल, तर अशा अनंत शाखा असलेल्या बुद्धीला काय म्हटलेलं आहे? पहा, ती स्थिर बुद्धी नाही आहे, ती व्यवसायात्मिका बुद्धी नाही, ती समतायुक्त बुद्धी नाही, ती स्वधर्माचं पालन करण्यास अडथळा करणारी बुद्धी आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला काही लोक टॅलेंट वगैरे म्हणतात, हा मल्टी टॅलेंटेड वगैरे आहे वगैरे, असं काही नसतं. एक काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा त्यांनी संवर्धन केलेलं असतं. आता उदाहरणार्थ डॉक्टर होमी भाभा आपण बघितले, शास्त्रज्ञ, किती मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी एकच विषय निवडला त्यांचा स्वधर्म म्हणून, ते वैज्ञानिक होते. अणुबॉम्ब आणि रॉकेट सायन्स याच्या मागे ते पण एक भाग त्यांनी रॉकेटचा डॉक्टर विक्रम साराभाईंकडे दिला. पण ते अणुबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे त्यांच्याकडे नुसतं ज्ञान नव्हतं, त्याला लागणारे सगळे गुण सगळे होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. ती एकाग्रता त्यांनी साधलेली होती. आयुष्यामध्ये त्यांनी खूप एक प्रेमभंग झाल्यानंतर घडलेला तो त्यांनी फटका खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांनी आपलं काम नाही सोडलेलं. ती सतत फोकस्ड आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे. अनेक गोष्टी अशा आहेत त्यांच्याकडे ज्या त्यांनी त्यांचा स्वधर्म पाळण्यासाठी एकत्र केल्या. आणि अफाट वाचन होतं. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्या माणसाला खूप मोठा सेन्स होता. म्हटलं तर त्यांच्या कामाशी संबंधित गोष्ट नव्हे, म्हटलं तर त्या कामाशी संबंधित असलेला एक कोपरासुद्धा त्यांनी जाणून घ्यायचा सोडला नव्हता. हे स्वधर्माचं पालन करणं आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा व्यक्तींची मग प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे असं म्हणता येईल आपल्याला. वास्तविक पाहता स्वरूपातही फरक पडत नाही आणि शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीतही फरक पडत नाही. कारण आपले जे स्वरूप आहे त्यात थोडेही किंवा कधीही थोडेसुद्धा परिवर्तन होत नाही. आणि प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीरादी स्वाभाविकच बदलत राहतात. तर मग फरक कुठे पडतो? शरीराशी तादात्म्य झाल्याने बुद्धीत फरक पडतो. पहा, आता आपल्याला एक जाणून घेतलं पाहिजे की निसर्ग न बदलता त्याच्या पद्धतीने काम करतो. त्याचं बदलणं हेच त्याचं काम आहे. चेंज इज कॉन्स्टंट. निसर्गाच्या दृष्टीने परिवर्तन हाच नियम आहे. आत्मतत्वाच्या दृष्टीने अपरिवर्तनता हा नियम आहे. हे दोन्हीही त्या दृष्टीने अपरिवर्तनशीलच आहेत. उन्हाळ्यानंतर पावसाळा, त्याच्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा, हे निसर्गाचे चक्र आहे. उत्पत्तीनंतर स्थिती, स्थितीनंतर लय. प्रत्येक निर्माण झालेली गोष्ट काही काळ स्थिर राहून नंतर नष्ट होते. हा नियम आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो कधीही बदलत नाही, ही त्यातली अपरिवर्तनशीलता आहे. पण परिवर्तन होत जाणं हा त्याचा नियम आहे. अपरिवर्तनशीलतेने अपरिवर्तित होत जाणं, सातत्याने ते चक्रामध्ये त्या राहणं, हे निसर्गाचं जे चक्र आहे, सृष्टीचं जे चक्र आहे, ह्या विश्वाचं जे चक्र आहे, ते एकाच पद्धतीने चालू आहे. म्हणून म्हणतात हे पिंडी ते ब्रह्मांडी. हे जाणून घेतलं तर ते सगळं जाणलं जाईल. जे इथे आहे तेच ब्रह्मांडात आहे, वेगळं नाही. कारण त्याच तत्वावरती हे पण चालतं आहे. तरी आपण त्याच्यात खूप कॉम्प्लिकेशन्स तयार केलेले आहेत. मानवी बुद्धी ही एखाद्या ज्ञानाचे तुकडे करतात, ते ज्ञान राहतच नाही. ते
हे वेगळं, हे वेगळं, हे वेगळं, हे वेगळं. जेवण ज्याला म्हणतो आपण, तर एका वेळी आता भारतीय पद्धतीने, महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण वरण भात खाऊ, भाजी खाऊ, लोणचं खाऊ, पापड खाऊ, एखादं त्याच्यामध्ये एखादं खीर असेल, शेवया असतील, भाकरी असेल त्याच्यामध्ये, तर ते सकाळी भाकरी खायची, दुपारी कधीतरी पापड खायचे, संध्याकाळी कधीतरी लोणचं खायचं, मग कधीतरी मध्यरात्री भात खायचा, वरण कधीतरी नंतरच प्यायचं. याला आपण नाही जेवण म्हणत. ते सगळं एकत्र घेतो आपण त्यावेळेला, ते जेवण असतं. तसं ज्ञान म्हणजे मला गुडघ्यातलं सगळं करतं आहे बरं का, म्हणजे तुम्हाला वैद्यकीय ज्ञान नाही आलं, तुम्हाला मेंदूतलं काही कळत नाही, किंवा एखाद्याला एखादी वस्तू कळते. आता बरेच जण गुगलवरती बऱ्याच गोष्टीतलं माहिती घेतात. ज्ञान तर ते अजिबातच नसतं, सोडा. माहिती असते ती खूपच एककल्ली असते, त्यांनी स्वतः तर त्याचा अनुभव घेतलेलाच नसतो, त्याच्यावर चिंतनसुद्धा केलेलं नसतं. अशा परिस्थितीमध्ये त्याला ज्ञान म्हणतात. तर हे किती वरवरचं आहे हेही तुमच्या लक्षात येत असेल, आणि अनुभूती किती महत्त्वाची आहे हेही तुमच्या लक्षात येत असेल. पहा, दुसरा भाव असा आहे म्हणजे की एखाद्याची बुद्धी कितीही तीव्र का असेना आणि तो आपल्या बुद्धीने परमात्म्याविषयी कितीही विचार का करेना, परंतु तो परमात्म्याला आपल्या बुद्धीच्या अंतर्गत आणू शकत नाही. कारण बुद्धी सीमित असते आणि परमात्मा असीम आणि अनंत आहे. परंतु त्या असीम परमात्म्यात जेव्हा बुद्धी लीन होते तेव्हा त्या सीमित बुद्धीत परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच सत्ता राहत नाही. हेच बुद्धीचे परमात्म्यात प्रतिष्ठित होणे आहे, समतेत प्रतिष्ठित होणे आहे, स्वधर्मात प्रतिष्ठित होणे आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तो स्वधर्म आणि समतेमध्ये त्याची बुद्धी जी आहे ती स्थिर होते, प्रतिष्ठित होते. पा त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही नसतं त्या बुद्धीमध्ये. पण त्याला लागणारं, त्या कामाला लागणारं म्हणजे ज्ञानाचीच गोष्ट किंवा बुद्धीचीच गोष्ट घेतली तर बुद्धीच्याद्वारे आपण ज्ञान करून घेतो एखाद्या गोष्टीचं. एखाद्या व्यक्तीला एखादा विषय सोडून त्याच्या बाहेरचं काहीच माहीत नाही असं असेल तर त्याला ज्ञान म्हणता येईल का असं मी विचारलं तर मला बरेच जण सांगतात की ह्याला ज्ञान म्हणता येणार नाही, सगळ्यातलं माहिती पाहिजे त्याला. परंतु प्रश्न बदलून विचारला ज्यावेळेला, त्यावेळी सगळेच लोक ह्या गोष्टीला कबूल झाले, मान्य झाले की ह्याला ज्ञान म्हणतात. ते मगाशी जे तुम्ही म्हणालात त्याला नाही म्हणत. एखाद्या चौरस इंचामधलं त्याला माहिती आहे, बाहेरचं काहीच माहीत नाही. त्या चौरस इंचाबद्दल त्याला जे माहिती आहे ते जगात कोणालाच माहिती नाही. तर त्या चौरस इंचाबद्दलचं त्याचं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या चौरस इंचामध्ये त्याची ती बुद्धी प्रतिष्ठित झालेली आहे आणि त्याच्यातलं ते सगळं ते काही अमृत आहे तो बाहेर खेचून काढतो आहे. तर तशा प्रकारे ती बुद्धी प्रतिष्ठित झाली आहे स्वधर्मामध्ये आणि समतेमध्ये. तर तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असा त्याचा अर्थ आहे. कर्मयोगी क्रियाशील असतो म्हणून भगवंतांनी 56व्या श्लोकात क्रियेच्या सिद्धी असिद्धीत अस्पृहा आणि उद्वेगरहित होण्याविषयी म्हटले. तसेच या श्लोकात प्रारब्धानुसार आपोआप अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास अभिनंदन आणि द्वेषरहित होण्याविषयी म्हटले आहे. काय म्हटलेलं आहे इथे? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तर अभिनंदनही करू नका आणि द्वेषरहित व्हा म्हणून सांगतात. आता या श्लोकाचा संबंध काय आहे पुढच्या श्लोकाशी? आता भगवान पुढील श्लोकात स्थितप्रज्ञ कसे बसतो या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आरंभ करतील. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.